नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे बी-एम-सीमध्ये सध्या जी लिपिक पदाकरता जी 1846 पदांकरता जी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर त्याचा फॉर्म भरताना काही जाचक अटी आहेत. आता ह्या जाचक अटी एवढ्या हे आहेत, की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. आता त्या का त्यांनी केलेल्या आहेत त्याचं काहीच रिझन माहिती नाही, की त्यांनी का हे गोष्टी केलेल्या आहेत तर. तर ह्या अटी सांगतो तुम्हाला. पहिलं तर तुम्हाला जाहिरात ओपन करून दाखवतो. तर ही जाहिरात जर पाहिली आपण तर 1846 पदांकरिता ही पदभरती राबवली जात आहे टोटल. ते कार्यकारी सहाय्यक याचं नाव आहे, पूर्वीचं नाव याचं लिपिक होतं. आता या पदासाठी जर बघितलं तर जी सॅलरी आहे ती 25,500 चांगली खूप सॅलरी आहे. ते 81,100 आहे. 1846 पद आहेत, गट क चं असणार आहे. तर कॅटेगरीनुसार वर्गीकरण दिलेलं आहे. त्याच्यात आपल्याला काही हे नाहीये. तर आपला जो मेन मुद्दा आहे तो हा आहे. मी दाखवतो. हां, की इथे जर आहे की 10वी आहे विद्यार्थ्यांची, ती पहिल्या प्रयत्नातच आहे. हरकत नाहीये 10वी एकाच अटेम्प्टमध्ये नॉर्मली करतात विद्यार्थी, हरकत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की इझिली पदवी कोणतीही पदवी चालेल म्हणजे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी, तत्सम शाखांच्या पदवीधर चालेल. प्रथम प्रयत्नात त्यांनी हे केलं पाहिजे. आता प्रथम प्रयत्न म्हणजे तो फर्स्ट अटेम्प्टमध्येच झाला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे त्यांनी पदवी पास होताना काय केलं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला पाहिजे. त्याला एटी-केटी वगैरे काही लागणार नाहीये. त्याच्यानंतर बघा किंवा ज्यांच्या विद्यापीठामध्ये सेमिस्टर एक्झाम असेल तर त्यांनाही 45% गुण असतील आणि तोही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे सगळं केलं तर म्हणजे तर फर्स्ट अटेम्प्ट असेल तरच त्याला परीक्षा देता येणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे मराठी तर सगळ्यांची असते आणि इंग्लिश हा विषय असतो सगळ्यांना 100 मार्काचा. टायपिंग इट्स ओके. टायपिंग त्यांना मराठी आणि इंग्लिशची ते आता टायपिंग लिपिकच आहे म्हणजे टायपिंग त्यांना लागणार हे आहे. पण या ज्या 2 अटी असणार आहेत, कोणत्या 2 अटी? की ह्या ज्या 2 अटी आहेत ज्याच्यामध्ये काय केलं की त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये केलेलं आहे. हे एक अटक म्हणजे अजिबातच मान्य नसणार आहे. आता याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो की यांचा जो हा असणार आहे मेन मुद्दा तो हा आहे की हे सर्टिफिकेट आहे. आता मी तुम्हाला दाखवतो हे सर्टिफिकेट कोणतं आहे ते. मेन मुद्दा जो आहे तो हा आहे. तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळेस बघा तुम्ही पहिलं तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो करायला लागेल. त्याच्यानंतर सही स्कॅन केलेली स्वाक्षरी करायला लागेल. 10वीचं मार्कशीट करायला लागेल. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट करायला लागेल आणि तुम्ही पहिल्या प्रमाणात केले असं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचंय. आता सर्टिफिकेट अपलोड करायचं म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल की शाळेत जाऊन तिकडनं लिहून घ्यायला लागेल की तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाले त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल. सेम 12वीचे मार्कशीट 12वीचे सर्टिफिकेट ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ऑल सेमेस्टरचे डिग्री सर्टिफिकेट विथ एटी-केटी सर्टिफिकेट जे काय असतील ते तुम्हाला हे करायला लागतील. त्याच्यानंतर इथेही तुम्हाला सर्टिफिकेट करायला लागेल अपलोड. त्याच्यामध्ये तुम्हाला असं मेन्शन करायला लागेल की तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास झालेत. हे सर्टिफिकेट तुम्हाला 2 सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. तर हे जे गोष्ट आहे ते तुम्हाला इथं कॉलेजेसमध्ये जाऊन आणि इथं तुम्हाला 10वी जिथं केली आहे त्या शाळेत जाऊन तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यायला लागणार आहेत. तर ही मोठी अडचण असणार आहे की तुम्हाला फॉर्म भरतानाचे. तर ही अडचण दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर ही अडचण दूर होईल अशी आशा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.